हे ऐकलं तू आणि घोटेकरला छतावर मटणाची पार्टी दिली, आम्हाला साधी गाय छप चारत दिली भाड्या, कारण की तो खिशात हात टाकल्यावर पैसे काढताना फक्त आण घोळत नाही. मी आण घोळतो वय इसरलाच भाड्या. लॉकडाऊनमध्ये गाय छाप तुला मी आणून दिली होती स्वस्त. हा भाड्या, हा 15 रुपयाची गाय छाप तुम्हाला 150ला आणून द्यायचा, जी तुला 100 रुपयाला भेटायची. हां चुट्यात काढतो मला, मी काय ढोटरावर इन करतो का रे भाड खाऊ. आणि वरून म्हणतो स्वस्तात आणून दिले. तुझ्या गायछापसाठी मी पोलिसांच्या ढोंगणावर फटके खाल्ले, तर 2 दिवस पालतं झोपावं लागलं होतं मला. हागायला इतका त्रास होता. माहिती भाड्या किती फटके खाल्ले तू ढोंगणावर. त्या आणलेल्या गायच्या पैकी अर्ध्या गायछाप तर तू ढोंगणात घालून घ्यायचा आणि मला म्हणतो की मी फटके खाल्ले तुझ्यासाठी. हे बघ दिने, मला पार्टी पाहिजे. गूख आहे माझा, पाव किलो पॅक करून देतो, छतावर जाऊन खात बस. अरे भाड्या, इथं सिगरेट प्यायला पैसा नाही, म्हाताऱ्याने फेकलेले बिडीचे थोटकाडे फुकत बसायलो मी, आणि तुला पार्टी द्यायची ती पण मटणाची. अय भाडकाव येड्यात होते त्या रोमण्या. हे दिनूबाईचं बोलते ना, ते एकदम 100% खरं आहे. मायला तुझ्यासारखे मित्र ठेवणं म्हणजे ना म्हशीच्या बोच्यात आहे ना बोट घालण्यासारखं आहे. कधी एकदा वळून लात घालायला याची काहीच गॅरंटी नाही. तुझ्यासाठी ना माझ्या डोक्यात फक्त एकच वाक्य येते की ते म्हणजे नीम का पत्ता कडवा आहे आणि माझा मित्र रोमण्या. कंट्रोल शेट कंट्रोल. भावनांवर जरा आवर घाला, नाही तर मला भलतंच काहीतरी घालावं लागेल. ओ शेठ, हे मला काय म्हणतो माहिती आहे का, मी तुला आहे ना लॉकडाऊनमध्ये येणं स्वस्तात गाय छाप आणून दिली, तुझ्यासाठी आहे ना पोलिसाचे फटके ढुंगणावर खाल्ले म्हणून लागला मला. अर्धा घंटा माझा ब्रँडेड दारू आहे ब्रँडेड दारू आहे असं सांगू सांगू मला मूत पाजलंस तू बाटलीमध्ये टाकून भाड खाऊ. 1 नंबरचा शंकरपाळ्या निघाला तू. म्हणून मटणाच्या पार्टीला तुला आम्ही डायरेक्ट कोलून टाकलं भाऊ. गपशे म्हणून घ्या. नालीवर हागायला बसायचो तेव्हापासूनची दोस्ती आपली भाडखाऊ, आणि तू या छोट्याशा मटणाच्या पार्टीसाठी आपल्या दोस्तीवर हागायला लागलाय. लाज वाटू दे तुला. लाज आम्हाला वाटू दे म्हणायला. तू 2-4 पैसे कमवण्यासाठी मित्राच्या दारूच्या बॉटलमध्ये मुतून त्याला दारू पाजणार असतो. आणि हो रोमण्या, डोक्यावर शेटासारखे केस उगवल्याने ना कोणी डोक्याने भारी होत नसते, समजलं का? ऐकणार हसा हसा आणि माझ्या ह्याच्यावर बसा. तुम्हाला तुमची अवकात दाखवतच. भावा अवकातीवर आले, याला दाखवून दे तुझं किती मोठं आहे. मन म्हणतोय बरं मी. आता तर तुला खरंच माझी अवकात दाखवतो भाड्या. दुंगणाची येणं हाडत तुटेपर्यंत तू सोबत मैत्रिणी बोली आणि तूच आमची अशा दोस्तीवर नाव ठेवतोय. आजपासून आहे ना आपला संबंध काय आमचा संपला. भोकात गेला तू. अरे म्या नाही तो गेला भोकात. आजपासून आपले संबंध तुटले. तू आई पादली मडक्यात. ह्याच्यानंतर तोंड नाही दाखवायचं आपल्याला, समजलं का?